सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या येतव ॲपचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय। या ॲपच्या मदतीने प्रवाशांना व्यावसायिक वाहन चालकांशी थेट संपर्क साधता येणार आहे। आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ केरळ दौऱ्यावर आहे। केरळचे अतिरिक्त आयुक्त के.आर. ज्योतिलाल यांची देखील भेट घेण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भावना घाणेकर यांची नियुक्ती झालेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ऍक्टिव्ह मोडमध्ये आहे। भटक्या विमुक्त शाखेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यवतमाळ जिल्ह्यात दाखल झालेले आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी भाजप आमदार राहुल कुल यांचं अभिनंदन केलं। विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले। बियाणा खतं शासन मान्य दुकानातूनच खरेदी करा, विक्रेत्यांकडून पक्क बिल घ्या, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांचं शेतकऱ्यांना आवाहन आहे। परभणीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या दालनातील एसी शासन निर्णयानुसार बसवले आहेत का याची सविस्तर चौकशी करण्याची मनसेची मागणी आहे। धाराशिवमध्ये शासकीय अन्नधान्य पुरवठा गोदाम परिसरात असलेला अनधिकृत घनकचरा प्रकल्प हटवण्याची मागणी होती। सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत सासवडमध्ये शेतकरी संघटनेचं लाक्षणिक उपोषण आहे। लातूरमध्ये विविध प्रलंबित मागण्यांकरता कृषी सहाय्यकांचं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरण आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। परभणीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा देण्याच्या मागणीकरता शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे। विमा कंपनी विरोधात कारवाई करण्याच्या मागणीकरता समिती जिल्हाभरामध्ये आंदोलन करणार आहे। हिंगोलीमध्ये अवैध वाळू उपसा बंद करण्याच्या मागणीकरता तरुणाचं शोले स्टाईल आंदोलन आहे। अवैध वाळू वाहतूक तात्काळ बंद करावी अशी मागणी आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तत्कालीन मुख्यमंत्री असताना वारकरी महामंडळाची घोषणा करण्यात आलेली होती। तातडीनं महामंडळाची अंमलबजावणी करा अशी मागणी आता वारकऱ्यांनी केलेली आहे। नांदेडमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। पालकमंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वात ही रॅली निघालेली आहे। शिर्डीत तिरंगा विजय रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या रॅलीत सहभागी झाले होते। चंद्रपूरमध्ये उद्या काँग्रेसच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर काँग्रेसही तिरंगा रॅली काढताना दिसते। परभणीमध्ये सेलूत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। माजी सैनिक आणि महिलांसह विविध सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। जेजेमध्ये 40 दिवसात 30 रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात येतात। रुग्णालयासाठी राज्य सरकारकडून 33 कोटींचं तंत्रज्ञान खरेदी करण्यात आलंय। एसटी कर्मचाऱ्यांचा 80 कोटी थकलेल्या सप्टेंबर 2023 पासूनच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची रक्कम ही अद्यापही थकीतच आहे। हिंगोलीमध्ये सिद्धेश्वर गावामध्ये वीज पुरवठा 3 दिवसांपासून खंडित आहे। संतप्त महिलांचं 33 केव्ही उपकेंद्रांवर आंदोलन आहे। सिल्लोड शहरासह तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी महामार्गाचं संथ गतीनं काम सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होताना दिसते। पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावातील मिळकतींची नोंद लवकरच प्रॉपर्टी कार्डवर होणार आहे। वर्षभरात 3 गावांमध्ये प्रॉपर्टी कार्डचं वितरण केलं जाणार आहे। राज्य सरकारनं 70,000 कोटींचं नवं गृहनिर्माण धोरण हे राबवलेलं आहे। 5 वर्षात तब्बल 35 लाख घरं बांधण्याचा सरकारचा निर्धार आहे। भारतातून 4 कोटी आंबे अमेरिकेनं नाकारलेले आहेत। कागदपत्रांमधील त्रुटीमुळे फटका बसताना दिसतोय। अंगणवाडी आणि पहिली करता यंदापासून नवीन अभ्यासक्रम असेल। 30 लाख बालकांकरता आधारशिला अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय झालाय। पुणे महापालिकेच्या मोबाईलचे रिचार्ज आता अद्यापही उर्वरित आहे। अनेक अधिकाऱ्यांचं त्यामुळे आउटगोईंगच बंद झालेलं आहे। सिंहगड किल्ल्यावर जून पासून प्लास्टिक बंदी असेल। प्रशासनानं या संदर्भात मोठा निर्णय घेतलाय। सांगलीमध्ये आईनं मुलाला यकृत दान करून मुलाचा जीव वाचवलाय। विल्सन आजाराच्या अंतिम टप्प्यात असलेल्या 20 वर्षीय मुलाचा जीव वाचलाय। नागपूरमध्ये सीबीएसई अभ्यासक्रमामध्ये 10वीतील विद्यार्थिनी शाकंभरी जाधवला 5 विषयात 100 पैकी 100 गुण मिळालेले आहेत। पुण्यात पालखी मार्गाची पालिका आयुक्तांकडून पाहणी करण्यात आलेली आहे। माऊलींची आणि तुकोबांच्या पालखी मार्गाची पाहणी करण्यात आलेली आहे। हिंगोलीतील अनेक गावांमध्ये क्लोराईड युक्त पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे। फ्लोराईड युक्त पाण्यामुळे वृद्ध नागरिकांमध्ये हाडेदुखी, लहान मुलांची वाढ खुंटणं अशी लक्षणं दिसत आहेत। मुळशी तालुक्यामध्ये भूपृष्ठाजवळ गिरट्या घालणारं विमान जलस्रोताचं पर्यवेक्षण करणारं असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट झालंय।
9 दिवसात 2 लाख प्रवाशांचा मेट्रोनं प्रवास आहे. बीकेसी ते आचार्य अत्रे टप्पा 10 मे पासून सुरू झालेला आहे. सांगलीमध्ये येतवडे खुर्द गावात बिबट्याच्या हल्ल्यात 12 शेळ्या ठार झालेल्या आहेत. पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गिकेचं निष्काळजीपणे काम सुरू आहे. भक्ती शक्ती निगडी कृष्ण मंदिरासवय खोदकामावेळी जलवाहिनी फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया गेलंय. वाशिममध्ये शेलू बाजार ग्रामपंचायतीकडून सुरू असलेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचं आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे. राज्यातील कृषी सहाय्यकांच्या कामबंद आंदोलनाला सांगलीतील कृषी सहाय्यकांचा धरणं आंदोलन करत पाठिंबा आहे. अयोध्येमध्ये ज्येष्ठ महिन्यातील दुसऱ्या मंगळवारी हनुमानगडी मंदिरात मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली होती. अहमदाबादमधील सांडोला परिसरामध्ये आजपासून दुसऱ्या टप्प्यातील बांधकाम पाडण्यास सुरुवात होणार आहे. धुळे शहरातील नांदोर बंगल इथं जाण्यासाठी पक्का रस्ता तयार करण्याकरता आंबेडकरवादींचं वनविभागाला निवेदन आहे. पुणे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश घारेंच्या कारवर गोळीबार झालेला आहे. अज्ञातांकडून ही घटना घडलेली आहे. अधिक तपास जारी आहे. भिवंडी शहरातील रुग्णालयासमोर दुचाकीची चोरी झाली आहे. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सायबर चोरट्याला सायबर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. भोसरी एमआयडीसीतील एका कंपनीला 1,95,00,000 रुपयांचा आर्थिक गंडा घातलेल्या चोराला अटक करण्यात आली आहे. नागपूरच्या मेडिकल महाविद्यालय रुग्णालयातून पसार झालेल्या कैद्याला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे. कैद्याची प्रकृती बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. नागपूरमधील पसार कैद्याला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयामध्ये रुग्णवाहिका चालकाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झालाय. रुग्णाला एका विभागातून दुसऱ्या विभागात स्थलांतरित करताना ही घटना घडली आहे. पुण्यातील धनकवडी इथल्या जाधव अपार्टमेंट इथं इलेक्ट्रिक मीटर बॉक्सला आग लागली. आगीत 2 दुचाकी जळून खाक झाल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये समलैंगिक डेटिंग ॲपवरून तरुणांची लूट होतीये. सुशिक्षित तरुणांची टोळी या ठिकाणी सध्या सक्रिय असल्याचं दिसतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.